जॉस बटलरनी पुन्हा एकदा करून दाखवलंय. समोरच्या संघातल्या सलामीच्या फलंदाजांनी सेंचुरी केली, पण जॉस बटलर आला, 100 केली, सामना राजस्थान रॉयल्सने जिंकला. जी गोष्ट आरसीबी आणि विराट कोहलीच्या बाबतीत घडली, तीच गोष्ट सुनील नरेन आणि कोलकाता नाईट रायडर्सच्या बाबतीत घडली. नरेनबद्दल न बोलणं थोडंसं गैर ठरेल. खरं तर तो केकेआरचा प्रमुख गोलंदाज आहे. बॉलिंगमध्ये त्यांनी 4 ओव्हर 30 रन 2 विकेट घेतल्या, सामना जवळपास फिरवला, पण सगळ्यात महत्त्वाचं सलामीला येऊन काय बॅटिंग केली आहे. 56 बॉल 109 रन, 13 फोर, 6 सिक्सेस, स्ट्राईक रेट जवळपास 200चा. तडाखेबंद बॅटिंग. पण जॉस बटलर म्हटला की हम भी किसी से कम नाही आहे. तो बॅटिंगला आला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आणि शेवटपर्यंत त्यांनी सामना लढवला. शेवटची त्याची 9व्या विकेटसाठी पार्टनरशिप होती आवेश खान बरोबर 16 बॉल 38ची. आवेश खानचं कॉन्ट्रीब्युशन 0 बॉल खेळला, 0 रन्स केल्या. सामना राजस्थान रॉयल्सने जिंकला, पण मला दुःख मात्र एका गोष्टीचं झालं की मला युझी भाई आणि जॉस भाई यांना एकत्र बॅटिंग करताना बघायचं होतं.